की जे ठरलं आहे ते तुम्ही करा म्हणणं. आता ज्यावेळी एस टीला मदत करायचं आपण ठरवलं त्यावेळी काही गोष्टी एस टीने देखील करायच्या होत्या, त्यांनी काही सुधारणा करायच्या होत्या. ती जबाबदारी एस टीची आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांची आहे. त्या जर सुधारणा झाल्या नाहीत तर दरवर्षी किंवा दर महिन्याला तोटा वाढत जातो आणि मग सरकारवर अधिक भर येतो. त्यामुळे त्या गोष्टी वित्त विभाग पॉईंट आऊट करतो. याचा अर्थ वित्त विभाग पैसे देत नाही असं नाही आहे. आवश्यकता पडली आणि जे ठरलं आहे तेवढे पैसे हे वित्त विभाग वारंवार दर महिन्याला एस टीला देतो आहे. मला एक विचारायचं आहे की 2014 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 12 वर्ष मोदी सरकारचं आणि आपलं राज्य सरकार होतं. या दरम्यान देशामध्ये पण अनेक ठिकाणी सरकार होते. तुम्ही थर्ड पार्टी म्हणून ॲनालिसिस केलं आहे का देशामध्ये खरंच महाराष्ट्राला जास्त लाभ झाला आहे आणि त्यापेक्षा खरंच इतर राज्यांना जास्त झाला आहे? कारण की तशा स्वरूपाचं नॅरेशन वारंवार होताना दिसतं. गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल अशा ठिकाणी मोठमोठ्या इंडस्ट्रीज जातात असं सांगण्याचा आरोप येतो. आपल्याला खरंच बेनिफिट झाला तेवढा? मला असं वाटतं की एकच आकडेवारी तुम्हाला देतो. UPA सरकार होतं. UPA सरकारच्या 2004 ते 2014 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला एकूण 2 लाख कोटी रुपये मिळाले. 10 वर्षात 2 लाख कोटी रुपये. आणि मोदीजींच्या 12 वर्ष म्हणतच नाही, 10 वर्ष कम्पेअर करतो. मोदीजींच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला 12 लाख कोटी रुपये मिळाले. आता हा फायदा नाही तर काय? एवढंच नाही तर मी ज्या बळीराजा योजनेचा उल्लेख या ठिकाणी केला, ज्यातनं 100 धरणं आपण पूर्ण केली, संपूर्ण देशामध्ये बळीराजा योजना फक्त महाराष्ट्राला मिळाली. हे मोदी सरकारच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं. एका राज्याकरता सिंचनाची योजना. दुसरं, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये देशभरात जेवढी धरणं घेतली, म्हणजे हे बळीराजापेक्षा वेगळं आहे, देशभरात जेवढी धरणं घेतली त्यातली 30% धरणं एकट्या महाराष्ट्राची आहेत, 30%. आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतही सर्वात मोठा वाटा देशात सर्वात मोठा वाटा हा महाराष्ट्राला मिळाला. मी वेगवेगळ्या विभागांचे वेगवेगळी आकडेवारी आपल्याला देऊ शकतो, पण मला असं वाटतं एवढीच एक आकडेवारी काफी आहे की जी हे सांगू शकते की महाराष्ट्राला मोदी सरकारने काय दिलं. देवेंद्र जी एक सवाल ये है कि महाराष्ट्र के भीतर आप स्वामीनाथनचं मी यापूर्वी देखील सांगितलं आहे. स्वामीनाथनच्या रिपोर्टवर स्वामीनाथन साहेबांपेक्षा मोठं कोण आहे? जर त्यांनी हे सांगितलं की माझा रिपोर्ट लागू झाला आहे, आता तो रिपोर्ट लागू झाल्यानंतर त्याचे परिणाम यायला अजून काही वेळ लागू शकतो. शेतीसमोरची आव्हानं कमी नाही आहेत. निसर्गाचं सगळ्यात मोठं आव्हान शेतीवर आता तयार झालं आहे. क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर आपल्याला करावं लागेल. दुसरं, हे जे काही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत. एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातली जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत, या बँका टिकल्या पाहिजेत याकरता टाकलेली ती अट आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. अदरवाईज आपली बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. बाकी साधारणपणे 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचा विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आत्ता आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात
एक सब कमिटी तयार केली आहे, मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत. ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तशी त्यातल्या अडचणी लक्षात येतील. त्या अडचणी सोडवण्याची जी काही जबाबदारी आहे ती या कमिटीला देण्यात आलेली आहे. त्यावेळी आम्ही ती सोडवू. पण कुठल्याही निवडणुका समोर नसताना या ठिकाणी ही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, हे महत्त्वाचं आहे. विरोधी पक्षाने कोणची ताकदीनं मागणी न करता शासनाने स्वतः केलेली कर्जमाफी आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही, आपल्या शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल. अन्यथा 2029ची निवडणूक असल्यामुळे 2028च्या डिसेंबरलाही कर्जमाफी करता आली असती, पण ते आम्ही केलेलं नाही. देवेंद्र जी दो सवाल. देवेंद्र जी ये दो सवाल है खासकर अरे भाई एक एक को एक एक पूछने दो सब. एक